नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. विट्यात 4 गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त. सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग करून बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका सराईत तरुणाला विटा पोलिसांनी आज गुरुवारी दुपारी रंगेहात अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि विटा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि विटा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यामध्ये संशयिताकडून एकूण 4 पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे, 1 मोटरसायकल आणि सॅक असा एकूण 2,67,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी धीरज सतीश चव्हाण, वय वर्ष 21, राहणार पारे रोड, बजरंग नगर, विटा या तरुणाला अटक केली. त्याला पिस्तूल पुरवणाऱ्या या मुख्य संशयिताविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात सध्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शस्त्रबंदी लागू आहे. असं असताना संशयित धीरज चव्हाण हा विटा ते तासगाव रस्त्यावरील एका मंगल कार्यालयासमोर संशयास्पदरित्या थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी दुपारी तिथे सापळा रचून धीरजची झडती घेतली असता यावेळी त्याच्या सॅक आणि ताब्यातून बेकायदेशीर, बिगर परवाना असणारी 4 पिस्तूल, अग्निशस्त्रे आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.